संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र काकडवाडी येथील जागृत देवस्थान महालक्ष्मी माता मंदिरामध्ये या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास जबरी चोरीची घटना घडली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महालक्ष्मी मंदिर येथील देवीचा 51 तोळांचा मुकुट तसंच 2.5 किलो चांदीच्या वस्तू इतरही मौल्यवान वस्तू चोरट्यांनी चोरून नेत पोमारा केला। तर मंदिर परिसरामध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे DVR देखील चोरट्यानं चोरून नेले। घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनावणे, LCPचे PI दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक देवीदास ढुंबणे, पोलीस उपनिरीक्षक सातपुते, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ यांनी भेटी दिल्या आहेत। तपास कामी अहिल्यानगरमधनं ढसा तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं। सदर घटनेचा लवकरात लवकर शोध लावावा अशी मागणी काकडवाडी गावाचे सरपंच जनार्दन कासरे यांनी केली आहे। तसंच सदर घटनेविषयी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनावणे यांनी अधिक माहिती दिली आहे। सदर घटनेचा अधिक तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशनसह अहिल्यानगर LCPच्या वतीनं करण्यात येत आहे। आज काय नेमकी घटना घडलेली या ठिकाणी? आज संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काकडवाडी या गावातील महालक्ष्मी माता या मंदिरामध्ये चोरीचा प्रकार घडलेला आहे। त्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या आपला तपास चालू आहे। याच्यामध्ये अंदाजे 50 तोळे मौल्यवान सोने आणि चांदीचे दागिने दिल्याची प्राथमिक माहिती आहे। हे पडताळणी करून आता गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे। तसंच पुढील तपास हा सुरू आहे। घटनास्थळी आज कोणी कोणी भेटी दिल्या नेमके? घटनास्थळी आज अहिल्यानगर LCP PI आहेर साहेब, तसेच आपले पोलीस स्टेशनचा स्टाफ, LCPचा स्टाफ या सर्वांनी भेटी दिलेली आहेत आणि पुढील तपास हा त्या अनुषंगाने करत आहोत। काही टीम वगैरे रवाना केलेली आहे? काय टीम रवाना केलेला आहे। LCPची सुद्धा आणि स्थानिक पोलिसांची सुद्धा टीम तपासासाठी रवाना झालेली आहे। बोला। रात्री 9/3/2025 च्या रात्री साधारण 2 ते 3 या दरम्यामध्ये काकडवाडी देवस्थान महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी चोरीची घटना घडली आणि त्या घटनेमध्ये देवीच्या अंगावर असणारे संपूर्ण दागिने, मुकुट आणि CCTVचा DVR या सगळ्या गोष्टी चोरांनी या ठिकाणून लंपास केलेला आहे। तरी मी शासनाला व प्रशासनाला एक विनंती करतो का या चोरीचा लवकरात शोध घेऊन या मंदिराला न्याय द्यावा अशी मी विनंती करतो। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।